हल कॉलेज मॉनिटरला हल हल थोड़ा हल्का इसको रिपीट हल हल ओके स्वागतम स्वागतम विश्व चालक विश्व पालक विश्व विनायक 14 विद्या 64 कलेंचे अधिपती श्री गणेश कलेची देवता नटेश्वर रंगदेव देवता यांना आमचं ग्रामदैवत आई नवलाई देवी दुर्गा माता श्री सांब सोमेश्वर श्री देव चाळकेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होऊन हिंदवी स्वराज्याचे निर्माते मराठ्यांचे सरदार सकल हिंदू धर्म स्वाभिमान श्रीमंत कीर्तिवंत गुणवंत छत्रपती श्री शिवाजी महाराज हिंदू धर्मरक्षक सह्याद्रीचा छावा गनिमांचे कर्जतकार शिवपुत्र संभाजी महाराजांना त्रिवार मुद्रा करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजाची शाहू महाराज ज्योतिबाजी फुले श्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले राज्यमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ यांचे स्मरण करून जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या कलाप्रेमी रसिकांना शाहिरी मानेचा मुद्रा करून आज आम्हाला आमचा कार्यक्रम करण्याची संधी दिली भोलेनाथ सोसायटी फेज 2 मित्र मंडळ आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांचे मनस्वी आभार मानून श्री तुषार सावंत श्री शशिकांत टाकळे निर्मित श्री नवलाई नवयुवक नाट्य मंडळ मुंबई सविनय सादर करत आहोत महाराष्ट्राची लोकधारा पारंपरिक संस्कृतीचा वारसा वाढ वडिलांचा ठेवा कोकणची लोकधारा नमन सादर करतोय नमन Hello. What are you doing? Hello. 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 Okay. Hello. 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 श्री रंगदेवते माते तुझा विजय असो श्री नटेश्वर महाराज तुमचा मंडला कोकणची आम्ही पुण्यवंत गाव देव रंग भरू दे
नमन कलपो कडची औली पुण्यवंत कावदेव रंग भरू दे हेलो तुझा संग वाजला मृदुंग वाजला मृदुंग
नमन 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 कलेच्या नवरसात भाऊन नवरंगाची उधळण करत नटेश्वराला वंदन करून नाविन्यपूर्ण नवरूपात नानाविध कलाकृती सादर करून नटराजाच्या चरणी नतमस्तक होऊन नाट्य कलाकृती सादर करणे म्हणजे नमन. मायबाप रसिकांना नमन झालंय ग्रामदेवतेला, स्थान देवतेला, नटेश्वराला आणि माझ्या मायबाप रसिकांना या नमन खेड्यामध्ये येण्याचे निमंत्रण देण्यात आलंय. यानंतर माझ्या अंबोली गावची ग्रामदेवता आई नवलाई देवी, आई दुर्गा माता, 32 खेड्याची मालकी श्री सोळजाई देवी, सामदेव, सोमेश्वर देव, आई अंतराळ देवी या सर्वांना मानवंदना देणार आमच्या मंचाचं हे गीत आम्ही अर्पण करतोय. मायबाप रसिका आपल्या चरणावरती आमचं दुसरं पुष्प अर्पण करतोय. रामदेवतेचं गीत हृदय विराजे तुझी मंगल मूर्ती. Baby
दिवसाचे झालं ग्रामदैवतेचं या गाण्यासाठी या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्हाला मिळाला, निलेशजी मोहिते, सन्माननीय कार्याध्यक्ष तानाजी पवार आणि साई नावलाई आंबवली या व्यावसायिक संघाचे एक प्रमुख खेळाडू सुशांत चव्हाण यांच्या माध्यमातून आणि साई नावलाई संघाच्या माध्यमातून 500 रुपयाची, तसेच तानाजी पवार आणि निलेश मोहिते यांच्या माध्यमातून 251 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की आता झालेलं ग्रामदैवतेचे गीत शाहिरांनी रंगमंचावरती वन्स मोर करायचं आहे. युवा शाहीर अभिषेक पाताळे यांच्या आवाजात गाणं पुन्हा एकदा वन्स मोर हृदय हृदय विराजी. हॅलो स्वागत गीत झालं. यानंतर नमन, लावणी, तमाशा, दशावतार किंवा क्रमाने येतो तो गण आणि या लोककलेचा गाभा, नमन कलेचा गाभा म्हणजे गण सादर करतोय पौराणिक गणनाट्य. श्री नवलाई नवयुग नाट्य नमन मंडळ मुंबई सादर करतोय पौराणिक गणनाट्य श्री गणेशाच्या विकट अवताराची कथा. श्री गणेशांच्या विकट अवताराची कथा अर्थात दैत्यराज कामासुराचा वध. दैत्यराज कामासुराचा वध सारांश. कालनेमी असुराची मुलगी वृद्धा ही भगवान विष्णूची परम भक्त होती. तिचा विवाह जालंधर दैत्याशी झाला होता. वृद्धा सती पतिव्रता असल्यामुळे तो दैत्य फार शक्तिशाली होता आणि याचमुळे तो साऱ्या देवांवर अत्याचार करत असे. या त्रासाने त्रस्त झालेले देव श्री विष्णूला शरण गेले आणि त्याच वेळी श्री विष्णूने स्वतः पुढाकार घेऊन जालंधर रूपात वृद्धेचं पावित्र्य भंग केलं. यानंतर
जालंधर दैत्य मारला गेला आणि ही बातमी दैत्यगुरु शुक्राचार्यांकडून त्याचा पुत्र कामासूर दैत्यास मिळते. त्यानंतर भगवान शिवशंकराची उपासना करून त्याच्याकडून अमरत्वाचं वरदान प्राप्त घेतल्यानंतर कामासूर दैत्य झाला. देवांचा राजा देवांचा राजा याचा एक जीवन झालाय. रक्षणासाठी त्यांची प्रार्थना करतात. त्या देवांना चारी मुंड्या तेच खरंच बरोबर सोडलंय. पाटण, ब्रह्मपुरे, वैकुंठ सारं कसं स्थापित केलंय. त्या देवांना हरवून लोक हो आत्मसन पुढे देव काय ब्राह्मणत्व साधूची पूजा करायची नाही. माझे हात जरा जर पुत्र कामावर माझी पूजा करायची. जग जीवना जग जीवना नाम घ्यावे नाम घ्यावे मुखी नारायण हो मुखी नारायण नाम घ्यावे मुखी नारायण हो मुखी नारायण नाम घ्यावे मुखी नारायण हो मुखी
नारायण नारायण. अरे कामासुरा, मला येण्यास म्हणलं किंवा जाण्यास कोणाच्या आज्ञेची गरज लागत नाही. मी या साऱ्या त्रिकंडामध्ये भ्रमण करतच असतो. नारायण नारायण. नारायण नारायण. अरे कामासुरा, एवढा गर्व बरा नाही. अजून देवांचा राजा इंद्र कैलासपती महादेव यांच्यावर पराक्रम प्राप्त करशील तेव्हाच या साऱ्या त्रिकंडाचा स्वामी होशील. नारायण नारायण. नारायण नारायण. कामासुरा, मी या साऱ्या त्रिकंडामध्ये भ्रमण करत असतो, परंतु तुझ्या भल्यासाठी आलो होतो. येतोच मी. नारायण नारायण. ठीक आहे, येतोच मी. स्वार्थी दुनियेचा चेहरा पुराणा करला, घडा पापाचा भरला. मातीचा घडला गजाला मोठेपणा घडला. मातीचा घडला गजाला मोठेपणा घडला. मातीचा घडला मोठेपणा घडला. मातीचा घडला मोठेपणा घडला. त्याला स्वार्थी दुनियेचा चेहरा पुन्हा कळला. त्याला स्वार्थी दुनियेचा चेहरा पुन्हा कळला. घडा पापाचा भरला. मातीचा घडला गजाला मोठेपणा घडला. मातीचा घडला मोठेपणा घडला. त्या सृष्टीचा सरकारी करविता ब्रह्मदेवा, विष्णुदेवा, आपण सुद्धा त्रिभुवनात सर्व काही कुशल मंगळदार चालत आहे ना? देव, अशा कोणत्या परिस्थितीत आहात?
देव आपण निश्चिंत राहा. त्या देवेंद्राच्या इंद्रपुरीमध्ये आला आहात. देव आपली सभा आता झाली. सभेमध्ये रम्याचं तर नाच गाणं झालंच पाहिजे. अगं हे रम्य, हे रम्य.
अरे तुझ्या अंगामध्ये एवढी कमेंट असेल तर चालव तुझी संसेद. हे कदापि शक्य नाही. देवेंद्र अंत्यम चेतावणी देतोय. काट्याने अमरावतीला विकत आणि मोठ्या प्रमाणात सुरुवात अरे तू हे कशाला लावतोस? चालव चालव आपली संसेद. काही हरकत नाही.
भगवान शिवशंकर या बाबराचा वार करताना. हे सांगितलं आहे आज कसं काय येणं केलं सर्व काही मंगलमय चालू आहे ना. महादेवा तुम्ही दिलेल्या वराने सर्व कसं जळमंगल चालू आहे म्हणतो परंतु काय परंतु एक चिंता सतावते महादेवा बोल तुमचा हा कैलास पर्वत माझ्या स्वाधीन करा आणि मतदार अनुष्ठान करा. कामासुरा अरे तुला माझ्या वराचा फार गर्व झालाय परंतु एक लक्षात ठेव माझ्यापासून उत्पन्न झाली एक चांगली लवकरच तुला सर्वनाश करेल. महादेवा स्मशान वैरा असतो देव देश मला देऊ नको काट्याला पहिला परस्पर कर नाही तर त्याचा पास करतो तुझा वारी नाही बाय तुझ्या एवढीच खबर असेल तर हो युद्धात कर काही हरकत नाही.
नारायण नारायण. अरे कामासुरा, या साऱ्या त्रिकंडामध्ये पार्वती पुत्र गणेश याचा जन्म चालू आहे. तो बिकट रूपी अवतार घेऊन भक्तांच्या रक्षणाला येत आहे. नारायण नारायण. माझ्या युद्धाची इच्छा कोण मला पूर्ण करणार? नारायण नारायण. अरे कामासुरा, पार्वती पुत्र गणेश तुझी युद्धाची इच्छा पूर्ण करतील. त्यांना शरण जा व सुखाने राज्य कर. नारायण नारायण. कोण? पार्वती पुत्र श्री गणेश. अरे त्याचा पिताच काही करू शकला नाही. तो तर मारला नाही. माझं काही बिघडवू शकत नाही. तर